पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण 95% भरले। धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला तर कनेर धरणातून मेंढा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाच्या सूचना। गोंदियामधल्या पुचारीटोला धरणाचा पाणीसाठा 82% पोहोचला। 3 दरवाजे उघडले। 2322 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा देखील इशारा। मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण हे ओव्हरफ्लो। तुळशी विहार नंतर आता तानसा धरण ओव्हरफ्लो झालं, तरीही मुंबईमधील पाणी कपात अद्यापही कायम राहणार। भुसावळमधल्या हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 1300 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस नाही, त्यामुळे पाण्याची आवक कमी। पालघरमधल्या वैतरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मनोर गावाच्या पाणीपुरवठा योजनेला मोठा फटका। वैतरणा नदीतील पाण्याच्या प्रवाहामुळे मनोर गावाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी तुटली। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस। पावसामुळे सुकून जात असलेल्या पिकांना नवसंजीवनी। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज। जालना जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये रिमझिम पावसाची संततधार सुरू आणि या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला। जमिनीमध्ये ओलावा निर्माण, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। बुलढाणा जिल्ह्यात 15 दिवसांच्या खंडानंतर रिमझिम पावसाला सुरुवात। येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा, मात्र पिण्याच्या पाण्याचं संकट अद्यापही कायम। धुळे जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पावसाची हजेरी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात। पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाला फायदा। वातावरणामध्ये गारवा निर्माण, उकाड्यापासून शहरवासियांची सुटका। नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरू। आज देखील नाशिकला पावसाचा येलो अलर्ट। नाशिकच्या रामकुंड परिसरात पावसामुळे पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढली। पर्यटक आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात। अकोला शहरामध्ये झालेल्या पावसामुळे आता जनजीवन विस्कळीत झालं। अकोल्याच्या जठारपेठमध्ये एक झाड विजेच्या खांबावरती पडलं, तर त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित। या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवरती वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू। जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढला। 24 तासांपासून सुरू झालेल्या सततच्या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गालगत खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये पूर ओसरतात। शेतात मगरींचा वावर, तर नारंगी नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। दरम्यान नदीकाठच्या परिसरात विनाकारण वावर टाळण्याचं नागरिकांना आवाहन। लातूर जिल्ह्यामध्ये पावसाअभावी भाजीपाला शेतीला मोठा फटका बसला। भाजीपाला वाचवण्यासाठी टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ। पावसाअभावी पिकं करपली, त्यामुळे शेतकरी अडचणीत। नंदुरबार जिल्ह्यात 1306 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी। तपासणीमध्ये 67 नमुने दूषित आढळले, त्यामुळे आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता जुलैमध्ये अवघे 6 दिवस पाऊस पडला, त्यामुळे आता खरीप पिकं अडचणीत आली आहेत। दुबार पेढीचं संकट आहे। शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत। पुढच्या 2 महिन्यांमध्ये कांद्याची टंचाई निर्माण होणार असल्याचा दावा, तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने हा दावा फेटाळला। शेतकऱ्यांकडे पुरेसा कांदा शिल्लक असून सरकारने बाजारभावात हस्तक्षेप करू नये, अशी या संघटनेची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाच्या अनिश्चिततेनंतर देखील शेतकऱ्यांकडून कपाशीला पसंती। यंदा सरासरीपेक्षा 34,411 हेक्टरवरती कपाशीची लागवड। मानोरा आणि कारंजा तालुक्यामध्ये सर्वात जास्त पेरणी। रत्नागिरीमधल्या राजापूर रेल्वे स्थानकाच्या छताचा काही भाग कोसळला। छताला लावलेल्या सुशोभीकरणातील काही भाग कोसळला। सुदैवानं या परिसरामध्ये वर्दळ नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। भंडारा या ठिकाणच्या मानेगावमध्ये अंडरपास कामामुळे झालेल्या चिखलामध्ये पडून पाणीपुरवठा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला। संतप्त ग्रामस्थांनी टायर जाळत महामार्ग रोखला। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर काही वेळानं वाहतूक पूर्ववत झाली। पुण्याच्या भोरमध्ये डॉक्टर आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत लंपी विरोधात लसीकरणाला वेग आलेला आहे। गोवंशीय जनावरांमध्ये लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचं लसीकरण करून घेण्याचं आवाहन केलं जात आहे। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 3रं भव्य गोल रिंगण हे माळशिरसच्या ठाकूरबुवा समाधी या ठिकाणी संपन्न झालं। डोळ्याचं पारणं फेडणारे गोल रिंगण अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी दिसली। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमला।
आषाढी वारीच्या अंतिम टप्प्यामध्ये पंढरपूरमधील वाखरी पालखी तळावरती जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। स्वच्छता, सपाटीकरण आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांसह पालखी तळ सज्ज झालंय। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चोख असा बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। चंद्रभागा नदीमध्ये भाविकांच्या गर्दीमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रशासनानं ही तयारी केली आहे। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये यंदा 12 लाख स्क्वेअर फुटांवरती मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली। आरोग्य सेवा, चरण सेवा, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेलं आहे। तर आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीसाठी खास भरजरी पोशाख देखील तयार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीनं हा पोशाख अर्पण केला जाईल। परभणीमध्ये कला शिक्षक संदीप मोकेवाड यांनी पिंपळाच्या पानावरती विठुरायाचं चित्र रेखाटलेलं आहे। कलाकृतीत विठुरायांचं रूप, रंगसंगती आणि सूक्ष्म बारकावे जपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गमधल्या ओसरगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। सातत्यानं एकाच ठिकाणी खड्डे पडतात, त्यामुळे नागरिकांचा संताप होतोय। कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची स्थानिकांकडून मागणी केली जाते। गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यामध्ये रस्त्याअभावी रुग्णांचे हाल झाले। गरोदर महिलेला 1.5 किलोमीटरपर्यंत स्ट्रेचरवरती नेण्याची वेळ आली। संबंधित महिलेनं मुलीला जन्म दिला, दोघेही सुरक्षित आहेत। रायगडमधल्या नागोठणेमध्ये नव्या उड्डाणपुलाच्या पॅनलला तडे गेले, त्यामुळे सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला। यापूर्वी पिलरला देखील तडे गेले, त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली। उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते। कल्याण पश्चिममधल्या म्हसोबा चौक ते मंगेश रोड रस्ता खड्डेमय झालेला आहे। दुरुस्तीसाठी नागरिकांकडून पालिका अधिकारी आणि नगरसेवकांना फोटो पाठवत व्हॉट्सअप आंदोलन सुरू आहे। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते। पुण्यात सरकारी अधिकाऱ्यावरती जीवघेणा हल्ला झाल्याचं प्रकरण बुलढाण्यामध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे 2 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। संबंधित आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी देखील केली जाते। गडचिरोलीमध्ये रस्त्याअभावी गरोदर महिलेला झोळी करून दवाखान्यामध्ये नेण्याची वेळ आली, तर महिलेला घेऊन कुटुंबियांची 1.5 किलोमीटरची पायपीट बघायला मिळाली। गावापर्यंत रुग्णवाहिका न गेल्यानं झोळी करून नेण्याची वेळ आली आहे। नाशिकच्या धात्रक फाटा या परिसरामध्ये चिखलात स्कूल बस रुतलीये। 30 ते 40 विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका झाली। पावसामुळे अंदाज न आल्यानं बस चिखलामध्ये रुतल्याची माहिती आहे। नगरसेवक प्रियंका माने यांनी स्थानिकांच्या मदतीने स्कूल बस बाहेर काढली।